एका वर्षापेक्षा जास्त दिवस निघून गेलेत. मी मॅकचा एक वायरलेस माईक आणला होता. तो त्यावेळेस माझ्याकडं ओप्पोचा मोबाईल होता. त्याला ते कनेक्ट होतच नव्हतं. त्याच्यानंतर मग मला मोबाईल घ्यायला पैसे नव्हते. हे साऱ्या अडचणी एवढ्या की मोबाईल घ्यायला पैसे नाही, कोणता घ्यायचा हे डिसिजन फायनल होईना. मला एक जिद्द होती की मोबाईल घ्यायचा तो एक चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा असं घ्यायचा आणि थोडा वेळ लागला तरी. त्यावेळेस मी ठरवलं होतं मला सॅमसंगचा अल्ट्रा व्हर्जनचाच मोबाईल घ्यायचा, हे मी ठरवलं होतं. पण अल्ट्रा व्हर्जनचा मोबाईल जर घ्यायचं गेलं म्हटलं तर 80-90 हजार रुपये लागत होते. आणि मी विचार केला तर सेकंडमध्ये जर बघितला तर 30-40 हजाराच्या प्लस भेटत होता. म्हणजे 30,000च्या प्लस होता. आता घ्यायचा होता कोणता, म्हणजे Note 20 अल्ट्रा घेत होतो मी. आणि मला मोबाईल तो कुठं भेटणार ह्याचं सगळं शोधत मी राहायचो. डेली यूट्यूबवरती कुठं पण सर्च करायचो. सॅमसंग गॅलेक्सी Note 20 अल्ट्रा हेच बघत राहतो, त्याची किमती बघत राहायचो. आणि ते करणार काय, पैशाचं मॅनेज होत नव्हतं. मग शेवटी एक मी मोबाईल घेतला. तो मोबाईल जो घ्यायचा होता तो तर मी नाही घेतला, त्याच्यापेक्षा जास्त पुढचा मॉडेल घेतला. बस सॅमसंगमध्ये नाही गेलो, दुसरी कंपनी घेतली आहे, पण त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा मोबाईल घेतला आहे. बरं ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला तो माईक दाखवतो. त्याची काय सध्या काही कंडिशन यूज एकदा त्याचा एक व्हॉईस पण मी घेतला नाही, म्हणजे की टेस्टसुद्धा झाला नाही माझ्याकडून. आणि ज्यावेळेस मी माईक चेक केला ना त्यावेळेस इतकं म्हणलं एवढं दुःख की सांगू शकत नाही. ही एक एवढा मोठा महागाचा मी माईक घेतला आणि त्याचा मला वापर काहीच करता नाही आला. म्हणून तरी खूप दिवस गेलेत. आज मी तुम्हाला दाखवतो. त्यासोबत एक ट्रायपॉड पण मी घेतलं होतं, तुम्हाला दाखवतो. हे ट्रायपॉड घेतलं होतं मी. हे ट्रायपॉड मी घेतलं होतं रांजणगावमध्ये बहुतेक. रांजणगाव नाही यार, रांजणगावचा गणपती बरोबर का, शुक्रापूरमध्ये का रांजणगावच्या गणपतीमध्ये तिथं मी बाजारात तिथलं गेलो होतो. तिथं बाजारामध्ये मी ट्रायपॉड मला तिथं दिसलं होतं. त्यावेळेस मी ठरवलं आता मला हे घ्यायचं म्हणजे घ्यायचं का. त्याला मी जवळपास 200 रुपये 250 रुपयाच्या किमतीमध्ये घेतलं आहे. आणि हे माईक जवळपास मला त्याची कन्फर्म नाही किंमत की नक्की मी किती घेतलं, पण जवळपास त्याचे 500च्या आसपास असेल, 500च्या प्लस असेल, 200-550 का. पण ठीक आहे, तुम्हाला माईक दाखवतो. आता मी हे मोबाईलला मी ट्रायपॉडला कनेक्ट करून जोडून ठेवतो. मग आता तुम्हाला मी माईक दाखवतो. आता माईक मी आता ह्याच्या कितीतरी वेळा मी ट्राय केलं, कसं तरी जोडल, कसं तरी कनेक्ट होईल, ह्यासाठी मी भरपूर मेहनत केली. पण नाही, शेवटी तुम्हाला काय मी हे केलं ते तुम्हाला दाखवतो. आता माईक मी लई वेळा उघड असं काय नाही आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये असे 2 माईक आहेत. एक इथं ठेवतो, हा एक 2, आणि हा त्याचा रिसिव्हर. ओके, आपल्याकडे ज्यावेळेस मोबाईल होता ओप्पोचा ना, त्याला तर हे सी टाईप कनेक्टर आहे ना. तर माझ्याकडे ओप्पोला साधी पिन बसत होती, साधी चपटी पिन. तर मग ह्याला कसं कनेक्ट करणार, मला हा प्रश्न नंतर डोक्यात तयार झाला. मग त्याच्यानंतर मग मी काय केलं, ह्या बॉक्समध्ये आपल्याला केबल भेटते चार्जिंगसाठी. ओके, बरोबर आहे का, हो, ही चार्जिंगची केबल भेटते अशी, एवढीच आहे, जवळपास 6 इंच किंवा 8-9-10 इंच लांब आहे. साधा पिन आहे. ओके, चपटी साधी. तर त्यासोबत मला की ॲपलचं एक कनेक्टर भेटतं. ओके, ॲपल जर मोबाईल आपल्याकडे असेल तर हे त्याला भेटतं. तसं आपल्याला प्रॉब्लेम ती आपल्याला ॲपलला जोडा जमून, आपल्याकडे ॲपलचं मॉडेल आहे. आणि ह्याच्यानंतर हा रिसिव्हर इथं कनेक्ट होणार, त्याच्यानंतर हे सगळं जॉईन होणार. ओके, त्यासोबत हे एक आहे, हे कुठलं, जर आपण लॅपटॉपला जर यूज करत असेल ना, माईक जोडत असेल तर हे लॅपटॉपला हे पिन बसवणार आणि लॅपटॉप त्याच्यानंतर मग हा रिसिव्हर इथं कनेक्ट होणार. ओके, आणि हा माईक आपण इथं लावणार. मी सगळं हे एकदम त्यांनी व्यवस्थित सगळं सिस्टीम दिलेली. पण मी काय केलं होतं, मग सी टाईपचं मी अशा टाईपचं साध्या पिनचं हे असं काही आणलं होतं. आणि त्याला पाठीमागून आपला हे रिसिव्हर बसेल असं एक पिन आणली होती. ते सुद्धा मी केलं, पण तरीसुद्धा OTG कनेक्शन काय जॉईंट झालंच नाही. तर इतकं दुःख की सांगायचं बाहेर. मग त्याच्यानंतर 1 वर्षसुद्धा म्हणलं ना, 1 वर्षभरसुद्धा जास्त होऊन गेले असतील, ह्याला मी काहीच यूज करता नाही आलं मला. हे असं घरात पडलं. पण आता एक विषय असं झाला त्यामध्ये,
आता मी 1-1.5 महिन्यापूर्वी मला चेक केलं होतं माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये. तर त्यावेळेस एक मिनिट दिसते की नाही मला माहीत नाही थोडं. मी भावाच्या मोबाईलमध्ये चेक केलं होतं. त्यावेळेस एका ह्याला चार्जिंग होत नाही, लागतच नाही. आता मग काय झालं, ज्यावेळेस मी आणलं तर सुरुवातीला त्यावेळेस एकदम ओके, दोन्ही पण व्यवस्थित होते. दोन्हीमध्ये तर लाईट चमकत होती, व्यवस्थित सगळं चालू होतं. पण आता विषय असं झालेला, एकाला चार्जिंग म्हणजे लाईट लागत नाही. एकाची कशी लागते तुम्हाला दाखवतो. कुठं ह्याच्यात जो होते चार्जिंग उतरली. हां, एकाची उतरली आणि एकाला चार्जिंग होत नाही. हे तुम्हाला सगळं आता ना मी आता चार्जिंगला लावतो, नंतर दाखवतो काय कनेक्शन होतं आहे का नाही. तिथं समोर चार्जर आहे, त्याच्यात लावतो. तर 10 मिनटं चल, फक्त 5 मिनिट थांबा. ह्याला सुद्धा चार्जिंग करायला सी टाईप आहे ना, सी टाईप आहे इथं. मग ही पिन कशाची आहे मला हेच मिळाला नाही. ही पिन कुठली आहे काय म्हणता मिळाला. बरं ठीक आहे, बघू. हां, हे बघ एक 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 चालू झालं आहे बघा. एकामध्ये लाईट लागली. ओके 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 हे दिसतंय. ज्यावेळेस ही ग्रीन लाईट, फक्त ग्रीनच लाईट लागणार, त्याच्यामध्ये 2 सध्या लाईट लागते, एक रेड लागते आणि ग्रीन लागते. ज्यावेळेस ग्रीन लाईट कायमस्वरूपी लागून राहील त्यावेळेस हे कनेक्ट होतं मोबाईलला. हे सध्या हेच चालू आहे. आता ह्याच्यामध्ये लाईट लागत नाही. हे काय, जसं मला ज्यावेळेस मी ऑनलाईन एक घेतलं त्यावेळेस पासून हा प्रॉब्लेम नाही आहे, तसा काही विषय नाही आहे. मी काही दिवस माझ्या घरात म्हणजे बंद राहिल्यामुळं हा प्रॉब्लेम आहे. तो ऑनलाईन मी घेतलं, तर ऑनलाईनबद्दल मला काही डाऊट नाही. ओके, सगळं एकदम व्यवस्थित भेटले. फक्त आता त्याचा मी चेक नाही केलं, रिव्ह्यू कसा देऊ मला हेच कळत नाही. मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो का नाही हे म्हणजे अजून मी यूज नाही केलं, म्हणून मी तुम्हाला ह्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. कारण माझ्या ह्याच्याबद्दल काही चुकीचं मत अजून तरी नाही आहे. ओके, जोपर्यंत याचा यूज करत नाही, याचा व्हॉईस कसा येतो, काय होतं, किती लांब कनेक्ट होतं, किती लांबपर्यंत ह्याचा व्हॉईसही कॅप्चर करू शकतं, ह्याच्याबद्दल मी डिटेल देऊ शकत नाही. आणि ह्याच्याबद्दल आपण डिटेल काही सांगू शकत नाही कन्फर्मली. त्याच्यामध्ये अजून माझ्या ह्या म्हणण्यावरती असं कुठलंही माझ्या म्हणण्यावरून कुठलंही तुमचं चुकीचं मत ठरवू नका. ओके, बघू. आता हा एवढं एक चालू आहे म्हणलं, हा कनेक्ट होता का बघू. पण हा एक कनेक्ट झाला होता मोबाईलला, पण आवाज बिलकुल काही नव्हता. तर बघू आता आपण ह्याला चेक करू. मोबाईलला जोडतो मग आपण बघू. हे बघा, तुम्हाला दाखवलं की जसं ते रिसिव्हर तिथं कनेक्ट केलं ना, तसं जे ग्रीन लाईट लागले. ओके, पण आता हॅलो हॅलो हॅलो, आता ह्यानी व्हॉईस येतो का नाही हे माहीत नाही मला. मित्रांनो, मी एकदम खरंच खुश आहे, कारण की मी एवढा दिवस मी त्या माईकची मी वाट पाहत होतो की मी हा माईक कधीतरी माझ्या इथं कॉलरला लावून ह्याच्यावर माझा व्हॉइस कसा येतो हे बघर, किंवा ह्याच्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी जीव येईल व्हॉइसचा, हा मला एक माझी एक इच्छा होती. पण इच्छा आज खरं तर कंप्लीट झाली, कारण हा माझा माईक आज कनेक्ट झाला आहे. याचा मला खूप आनंद येतोय, कारण मला एवढा दिवस वाटत होता मी मोकार फालतूचे पैसे मी वेस्ट केलेत आणि हे पैसे मला कुठेतरी उपयोगाला आले असते. मी घरात एक कितीतरी एक वर्षापेक्षा जास्त काही दिवस त्याला घरामध्ये पडून राहिलं. ह्या पेटीत टाक, त्या बॅगमध्ये टाक, कधी मनात आलं की कधी कधी चेक कर. त्यासाठी काय काय करावं लागेल, युट्यूबवरती व्हिडिओ बघायचे, कुठलं कोणी सांगायचं की OTG कनेक्शन कनेक्ट करा, हे करा, ते करा, एवढं सेटिंग करा, सगळे भरपूर करून घेतले. पण आज शेवटी तो माईक माझा कनेक्ट झाला, फक्त एका गोष्टीमुळं की मी चांगल्या मॉडेल मोबाईलचा यूज केला, त्याच्यामुळे सगळं झालं. असं काही नाही, चांगलं आहे थोडंसं चांगलं. कारण एक माझा जो मोबाईल होता ना, एकदम ओप्पो A31, कोणाचा आवाज येतो, खूप जुना मोबाईल असल्यामुळे त्यामध्ये ते कनेक्ट होत नव्हता, पण यातमध्ये एकदम इझिली कनेक्ट झाला. आता व्हॉइस हा कसा येईल हे मला माहित नाही. थोडं एका डब्यावरती मी ट्रायपॉड ठेवला, तर ते जर हल्लं इकडं तिकडं की तो काही पण होऊ शकतं, मोबाईल पडू शकतो. यासाठी मला थोडी भीती वाटते. ओके, हाय, नमस्कार.
नमस्कार मित्रांनो, मी राम आपल्या सर्वांचं मनपूर्वक आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर गेले काही दिवसापासून आपण फक्त एक थांब. काय अरे ह्याला